महाराष्ट्रामधून 10,000 महिला बेपत्ता झाल्या आहेत असं नाना पटोले म्हणाले। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही अशी टीका पटोले यांनी केली। तर नाना पटोलेंना कुणीही गांभीर्याने घेत नाही असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केलाय। यांच्या राज्यात मणिपूरमध्ये महिलांना निवस्त्र करून त्यांची इज्जत लुटून त्यांना जिवंत पेटवलं जाते। आज महिला सुरक्षित नाही। महाराष्ट्रामधून 10,000 महिला गायब झाल्या, अजून त्यांचा शोध नाही। मुलीबाळी गायब होऊन राहिले, त्याचा शोध नाही। कायदा व्यवस्था राहिला नाही। पण त्या बाबानं, त्या झुंजो बाबाजींच्या बद्दल अपशब्द बोलला, त्याच्यासाठी सुरक्षा पूर्ण एसपी पासून सगळे त्याच्या मागे लागले। त्याच्याला कोणी हात लावला नाही। नाना पटोले फार मोठे ग्रस्त आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मला नाना पटोलेला कोणीच गांभीर्याने घेत नाही। काँग्रेसमध्ये घेत नाही आणि राष्ट्रीय आत एवढी फरफट चालली आहे काँग्रेस पक्षाची की त्यांना न विचारताच महाविकास आघाडीची उमेदवार डिक्लेअर होत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे। मग त्यांची तरी अस्तित्व काय म्हणून दाखवावं। विजय वडेट्टीवार असे म्हणतात की आता अशोकराव चव्हाण भाजपाची भाषा बोलत होते, काँग्रेसमध्ये तो काँग्रेसची भाषा बोलायची। बरोबर आहे, ज्या पक्षात त्या पक्ष निश्चित राहिलंच पाहिजे ना।